या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने। आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर। आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला। मुंबई पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली। सुमारे 30 वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी किन्नरांच्या गुरुमाला अटक केली। बाबू अयान शेख उर्फ ज्योती उर्फ गुरुमा अशी आरोपीची ओळख असून शिवाजीनगर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। पोलीस सूत्रांनी ज्योती उर्फ गुरुमा हिने नेटवर्क केवळ मुंबईपुरते मर्यादित नव्हते, ती बांगलादेशमधून बेकायदेशीरपणे लोकांना भारतात आणायचं मोठं रॅकेट चालवत होती। प्राथमिक तपासात तिने आतापर्यंत 200हून अधिक बांगलादेशी नागरिकांना भारतात आणलं असल्याचं उघड झालं आणि ही संख्या वाढण्याची शक्यता आहे। गुरुमाने स्वतःला भारतीय नागरिक दाखवण्यासाठी जन्म दाखला, आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी अनेक बनावट कागदपत्रे तयार केली होती। मात्र नुकत्याच झालेल्या चौकशीत ही सर्व कागदपत्रे बनावट आढळल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली। हे रॅकेट सुरुवातीला पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद सीमेवरून लोकांना अवैधपणे भारतात आणत असे। त्यानंतर त्या लोकांना कोलकाता येथे 4 ते 5 दिवसांसाठी थांबवून त्यांचे बनावट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि जन्म दाखले बनवले जात असत। त्यानंतर त्यांना मुंबईत आणले जात असे, जिथे ज्योती त्यांना शिवाजीनगर परिसरात आश्रम देत असे। गुरुमाचे मुंबईच्या विविध भागांमध्ये 300हून अधिक अनुयायी पसरलेले आहेत। मुंबईत आल्यावर एकाच खोलीत 3 ते 4 लोकांना ठेवून त्यांच्याकडून दर महिन्याला 5,000 ते 10,000 रुपये इतकी मोठी रक्कम ती वसूल करत। पोलिसांच्या तपासात असंही उघड झालं आहे की ज्योतीचे काम केवळ अवैध घुसखोरी आणि बनावट कागदपत्रे बनवणे इतकेच नव्हते, तर ती महाडचे फ्लॅट आणि झोपडपट्ट्या हडप करण्यासारख्या गुन्ह्यांमध्ये सामील होती। एक घर खाली करण्यासाठी ती 1 ते 2 लाख रुपये वसूल करत होती। सूत्रांच्या दाव्यानुसार गुरुमाने 200हून अधिक घरांवर कब्जा केला असून ते भाड्याने देऊन ती दर महिन्याला मोठी रक्कम कमवत होती। गुरुमाने अनेक लोकांना तृतीयपंथी बनवले आणि काहींना देह व्यापारामध्ये ढकलले। यासाठी ती त्यांना वेगवेगळ्या हायवे परिसरामध्ये पाठवत असल्याचा पोलिसांना संशय आहे। दरम्यान सध्या पोलिसांनी आरोपी गुरुमा उर्फ बाबू आयान शेख हिच्या विरोधात बेकायदेशीर वास्तव्य, मानवी तस्करी आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला। तपास यंत्रणा या नेटवर्कशी जोडल्या गेल्या इतर लोकांच्या आणि त्यांच्या ठिकाणांचा शोध घेत आहे।